पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील कात्रज परिसरात वसलेली एक शांत कॉलनी, जिथे सकाळचा सूर्यप्रकाश शांततेत पसरतो आणि रात्रीची गडद छाया एक अनोखी कहाणी सांगून जाते. 6 फेब्रुवारी 2025 रोजी नेहमीप्रमाणे शहरात घाईगडबड सुरू असतानाच या कॉलनीच्या इतिहासावर एक काळी छाया उमटली. दिशा नावाची एक साधी गृहिणी, जिने आपले जग आपल्या नवरा आणि मुलांभोवती बांधले होते, एका सामान्य आणि कोणाच्याही दृष्टीस न पडणाऱ्या जीवनात रमलेली होती. तिचा नवरा ढाब्यावर आचारी म्हणून काम करत असे, तर मुलगी शाळेत जात असे आणि दिशा स्वतः बांधकामस्थळी कष्ट करून आपला संसार चालवत होती. तिच्या आयुष्यात काहीही विशेष नव्हते, पण तिचं संपूर्ण विश्व तिच्या कुटुंबाभोवती फिरत होतं. या एकसंध आणि साध्या जीवनात अचानक एक अशी घटना घडली ज्याने तिचे कुटुंब आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. दिशा आणि विजय यांचं नातं हळूहळू अधिक गडद होत गेलं. विजय एक आत्मविश्वासाने भरलेला तरुण, काही महिन्यांपूर्वी तिच्या आयुष्यात आला होता. सुरुवातीला फक्त ओळखीपुरतं राहतं हे नातं हळूहळू इतकं घनिष्ठ झालं की त्यात एक आकर्षण निर्माण झालं. विजयच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि दिशाच्या आयुष्यातील प्रेमाचा अभाव या दोघांना एकमेकांकडे ओढू लागलं. वयात 10-11 वर्षांचा फरक असूनही दिशाचं सौंदर्य विजयच्या मनावर छाप सोडत होतं. विजय कामावर गेल्यानंतर दिशाशी प्रेमाच्या गप्पा मारत असे आणि त्या संवादांतून दिशा देखील त्याच्या प्रेमात पडू लागली. विजयने तिला गाडीवरून फिरवायला सुरुवात केली आणि मग ते कधी हॉटेलमध्ये, तर कधी उसाच्या शेतात जाऊन दारू आणि शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले. हळूहळू दिशाला दारूचं व्यसन लागलं आणि घरात मुलगी आणि नवरा असतानाही ती व्यसनाच्या गर्तेत सापडली. एकदा दारू प्यायल्यावर तिला भान राहत नसे आणि विजय तिच्या त्या अवस्थेचा गैरफायदा घेत तिला पावरच्या गोळ्या देऊन शरीरसंबंध करत असे, जे तिलाही हवस वाटू लागलं. त्यांचं हे नातं दररोजच्या शरीरसंबंधांपर्यंत पोहोचलं, पण दिशाच्या नवऱ्याला याची कल्पना नव्हती. नवरा जेव्हा कामावर असे तेव्हा दिशा विजयला घरी बोलावून दारू प्यायची आणि एकत्र वेळ घालवायची. बांधकामस्थळी काम करणारी दिशा विजयमुळे तिच्या कामाकडे दुर्लक्ष करू लागली, कारण विजय तिला कामाच्या बदल्यात पैसे देत होता. परिणामी तिने काम सोडून घरी बसणे स्वीकारले. विजय देखील आता फारसं काम न करता दुपारी दिशाला भेटायला येत असे. परिसरातील लोक विजयकडे पाहत असले तरी त्याचे वय कमी असल्यामुळे कोणी काही बोलत नव्हते आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा कोणी कधी काही सांगितले नाही. काही काळ हे नातं आनंदात चाललं, पण अनैतिक संबंध कायमस्वरूपी चालू राहू शकत नाहीत, त्यात अडथळे येतातच. विजयने पैसे देणे बंद केले कारण दिशामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडली होती. त्याला फक्त तिच्याशी शरीरसंबंध ठेवायचे होते, पण पैसे न मिळाल्याने दिशाची अडचण वाढू लागली. काम नव्हते आणि पैसे कुठून येणार, यामुळे त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि त्याचे रूप भांडणातही झाले. तरीही काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येत असत, कारण दिशा प्रेमाच्या अभावाने कोरडी झालेली होती आणि विजयचा आत्मविश्वास तिला नवी ऊर्जा देत होता. विजयला दिशाचं आकर्षण वाटत होतं आणि दिशाही त्याचं वागणं, त्याचे शब्द यामुळे त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. पण आर्थिक अडचणी आणि व्यक्तिगत तणावांमुळे विजयचा स्वभाव बिघडत गेला आणि तो दिशावर दबाव टाकू लागला. 6 फेब्रुवारी रोजी दिशा घरी एकटी असताना दरवाजावर टकटक झाली आणि विजय तणावाच्या चेहऱ्याने घरात आला. दिशाने त्याची चिंता लक्षात घेऊन विचारणा केली, पण विजयने तिची विचारपूर्ती टाळली. संवादातून तणाव वाढत गेला आणि एकमेकांवर दोषारोप सुरू झाले. शेवटी रागाच्या भरात विजयने तिला ढकलले, ज्यात ती मागे होऊन डोक्याला मार लागून बेशुद्ध झाली. तरी विजय थांबला नाही. त्याने तिचा गळा दाबून तिचा जीव घेतला. काही क्षणात दिशा मृत झाली आणि विजयने मृतदेह घरात सोडून बाहेरून दार बंद करून निघून गेला. सायंकाळी मुलगी शाळेतून आली तेव्हा आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ती किंचाळली आणि हॉटेलवर वडिलांकडे गेली. वडिलांनी धावत येऊन दिशाला रुग्णालयात नेले, पण उशीर झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्हीत विजय दिसल्याने त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला शांत असलेल्या विजयने पोलिसांच्या चौकशीत सर्व कबूल केलं. त्याने स्पष्टपणे सांगितले की दिशाला ठार मारण्याचा हेतू नव्हता, पण ती धमकी देत असल्यामुळे रागाच्या भरात तो भान हरपला. एक चुकीचा निर्णय,
एक प्रेमसंबंध आणि त्यातून घडलेलं हे हत्याकांड यामुळे एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी विजयवर खून आणि जबरदस्तीचा गुन्हा दाखल केला आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शांतीनगर कॉलनीतील ही घटना आजही लोकांच्या स्मरणात ताजी आहे. एक चूक, एक नातं, एक वाईट निर्णय आणि त्याचा भीषण शेवट. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.